साहेब, नमस्कार. सर्वप्रथम अभिनंदन तुमचं. धन्यवाद. एवढा सुंदर कार्यक्रम केला आणि आज आपण जो हा जो शेतकरी मेळावा घेतोय, मला याचं कौतुक यासाठी वाटतं की आतापर्यंत आपण डाळिंब उत्पादकाचा मेळावा घेतला, पण हा एक्सपोर्ट ओरिएंटेड म्हणजे निर्यातक्षम ज्याला डाळिंब म्हणतो त्या अनुषंगाने आपल्याला आज जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि लाईव्ह प्लॉट म्हणजे निर्यातक्षम डाळिंब कसे असू शकतात त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला आपण लोकांना देतोय. तर मला तुम्हाला काही प्रश्न इथे विचारायचे आहेत की ज्यावेळेला आपण शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही डाळिंब एक्सपोर्ट करू शकता, त्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं, तर तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिकली ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर मला काही शेतकऱ्यांना तुमच्या मार्फत मेसेज द्यायचा आहे की तुम्ही कशा प्रकारे केला, कसं सुरुवात केली आणि कशा प्रकारे तुम्ही पीक वाढवून जी क्वालिटी जी मेंटेन केली आहे तुम्ही, तर हे मला तुमच्याकडे माहिती करून घ्यायची आहे. मला एक सांगा, या बागेचं वय किती आहे साधारणतः याचं? 500 पीक. पाचवं पीक आहे हे पीक 5वं आहे ना? 5वं पीक आहे. याला आपले जे ग्रीन प्लॅनचे जे आपण प्रॉडक्ट वापरतोय ते किती वर्षापासून वापरताय तुम्ही? 4 वर्ष. 4 वर्ष आले नॉनस्टॉप तुम्ही ग्रीन प्लॅन. ग्रीन प्लॅनचे प्रॉडक्ट वापरतात. त्यात म्हणजे मग सगळं प्रीमियम पासून सगळं जो काही आपला कम्प्लीट डोस आहे प्लांट प्रोटेक्शनचा आणि प्लांट न्यूट्रिशनचा दोन्ही जे आहेत हे सगळे डोस तुम्ही कम्प्लीट वापरतात, बरोबर आहे? आता तुम्ही पूर्ण मार्केटमध्ये फिरता, शेतकऱ्यांसोबत तुमच्या मिटिंग होतात, शेतकरी तुमच्या हजारो शेतकरी ओळखीचे आहेत, काही लोक केमिकल पद्धतीने करणारे, काही आपल्या ग्रीन प्लॅनच्या पद्धतीने करणारे आहेत. तर दोन्हीच्या तुम्हाला काय फरक जाणवला स्पेसिफिकली, काय वाटतंय तुम्हाला याविषयी? फरक म्हणजे जो आपण ऑर्गॅनिक जो मेन रोगाचा कुठला तेल आहे रोगाचा किंवा मर रोगाचा, बरं रोगाचा, हा ज्यावेळेस आपण भूमी. जमिनीचा कर्ब वाढतो, बर, हा त्यामुळे काय होतं, पेज मेंटेन होतो. हा. पेज मेंटेन झाल्यानंतर समजा वातावरणामध्ये बदल झाला तरी पूर्णपणे इफेक्ट लगे होत नाही. हा, म्हणजे बदलत्या वातावरणाचा इफेक्ट पिकांवरती इमिजिएट त्याचा रिझल्ट Immediate होतो. लक्षात येत नाही, बरोबर? हा एक चांगला फायदा मिळाला. बर. आणि ज्यावेळेस पीक आपण आणतोय त्यावेळेस पिकाची खाण्याची चव वगैरे सगळे चांगली टेस्ट ज्याला म्हणतायत, म्हणजे ऑर्गॅनिकची जी चव आपण म्हणतो मार्केटमध्ये ती एक नंबर चव आहे, बरोबर आहे? म्हणजे 3 ते 4-5 वर्षाले तुम्ही रेग्युलर हा प्लॉट या पद्धतीने ग्रीन प्लॅनच्या पद्धतीने करतोय आपण, बरोबर आहे? तर याच्यामधून करताना तुम्हाला बेसिक जो शेतकऱ्यांना आज मेजर इश्यू आहे डाळिंबाच्या लोकांना, एक तर मर रोगाचा प्रॉब्लेम आहे आणि तेलाचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला कुठेच सापडला नाही 4 वर्ष? हा प्रॉब्लेम आहे, परंतु ह्याच्यावरती कंट्रोल मिळते. अच्छा, कंट्रोल करू शकतो. कंट्रोल म्हणजे जो प्रकार आहे बाहेर जे मी बघतो पूर्ण भारतभर फिरल्यानंतर जे लक्षात येतंय की तेल्यामुळे किंवा मरोगामुळे शेतकऱ्यांना प्लॉट सोडून द्यावे लागले, तसा प्रकार आपल्याकडे कधी घडला नाही, सोडून द्यायचा नाही का? शक्यच नाही ना, बरोबर? म्हणजे आपण तेल्या फ्री किंवा मरोगा फ्री बाग करू शकतो ऑर्गॅनिक पद्धतीने, हे आपण प्रूव्ह केलं. एक आता हे रेग्युलर झालं, पण निर्यातक्षम आपण करू शकतो, ती क्वालिटीची फळं आपण काढू शकतो का? आता हा प्लॉट निर्यातक्षम प्लॉट आहे. हा, काल ह्या प्लॉटचं युरोपसाठी बर टेस्टिंग दिलेलं आहे. बरं, व्हेरी गुड. युरोपसाठी युरोप व्हेरी गुड. एक 4 दिवसामध्ये रिपोर्ट आल्यानंतर याचं काम पण हे लोकल मार्केटला, लोकल पण जर आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटी जर मिळालं तर रेटला काही प्रॉब्लेम येत नाही ना? नाही. म्हणजे इथून पुढे डाळिंब करणं महत्वाचं नाही, तर एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळिंब कसे करायचे हे आपल्याला बघावं लागेल. त्याचा आता आपण जी मिटिंग घेणार त्यात आपण या सगळ्या गोष्टी बोलूच आज. पण सर्वात महत्वाचं म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचं, आणि ते आज विथ सर्टिफिकेट. विथ सर्टिफिकेट. बरं, आता मला एक सांगा की ठीक आहे, आपल्याला एक क्वालिटी तर आपल्याला मेंटेन होतेच आहे, पिकाच्या वाढीमध्ये किंवा उत्पन्नामध्ये किती फरक पडतोय, काय अंदाज आहे तुमचा? उत्पन्नामध्ये सुद्धा एक 30% फरक पडतो. 30% जास्त उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे साधारण. आता हे माझ्या हाताची डाळिंब आहे, याचं काय वजन असेल साधारणतः? 700 ग्रामच्या 700-750 पर्यंत 700 पर्यंत तुमचं जास्त मोठं आहे, तुमचं 700 ग्रॅमचं 600, 700. म्हणजे इन ऍव्हरेज 500-600 ग्रॅमचं एक फळ आपण पकडू शकतो. हो. इन ऍव्हरेज हो. कुठले 400 असेल, कुठले 700 असेल, म्हणजे इन ऍव्हरेज 500-600 ग्रॅमचं फळ. आता किती टन माल निघाला अंदाजे एका एकराचा सांगा मला हिशोब. साधारण एक 500 झाड आहेत. 500 झाड आहेत, 8 टनाला 5 होते. 500 झाडं 8 टन. आणि सर दुसऱ्या वर्षीचं पीक आहे नाही, हे- त्याचं ते आहे. हे तिसऱ्याचं हे 5 पाचव्याचं. 500 जरी पीक असेल तरी कुठलाही प्रॉब्लेम नसताना 8 टन माल 500 झाडांमध्ये, दॅट टू एक्सपोर्ट क्वालिटी, हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे जो रेटचा जो प्रॉब्लेम आहे हा आपण इथे कव्हर करू शकतो, उत्पन्न कव्हर करू शकतो. आणि मेन म्हणजे हे झाड लाईफ लॉंग म्हणजे याला पुढे जो प्रॉब्लेम येतो पिकांना तो येणार नाही, कारण झाड डे बाय डे मजबूत होत जाणार. जसं जसं आपण याला ट्रीटमेंट करत जाऊ, जशी जशी ग्रीन प्लॅनची ट्रीटमेंट करत जाऊ, तसं त्या ताकदीने झाड वाढत जाणार आणि इन फ्युचर हे अजून जास्त प्रोडक्टिव्हिटी बघू शकतोय ना आपण, सगळं बघू शकतो. पण फरक पडतो. सालीमध्ये फरक वाटतोय ना तुम्हाला? आता हे बघा ना, हे घड लागले सर, उचला घडाच्या सारखे म्हणजे अगदी हे लागलेले आहेत, घड लागलेले आहेत पूर्ण असे उचलून. आणि अजून याला काढायला किती वेळ आहे?
एक 15 दिवस म्हणजे अजून 15 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 15 दिवसात काढल्यानंतर अजून याची साईज वाढेल, हा 100%. अजून उत्पन्न वाढेल ना? 100. बरोबर आहे ना? एक 900 ग्राम पर्यंत मिळाला. 900 ग्रॅम पर्यंत 900 हा रेकॉर्ड होऊन जाईल. नंतर मागचं झाड पण घ्या. 900 ते 1000 ग्राम पर्यंत लागतं. बरं बरं. काय पाहिजे आता शेतकऱ्यांना? मागचं झाड पण घ्या फिरून. तुम्ही ही बाग बघितली, काय म्हणणं आहे तुमचं या बागेबद्दल? समाधानी आहात? बाकीचे जे प्लॉट आहेत आणि या प्लॉट मध्ये तुम्हाला फरक काय समजतो, म्हणजे काय दिसतो, नेमका फरक काय दिसतो झाडामध्ये, फळामध्ये? साईज साईज, साईज जास्त आहे. शायनिंग, क्वालिटी चांगली आहे. एक नंबर quality. इतके फळ असून देखील झाडाची जी स्टोरेज चांगला आहे एकदम झाडाची एवढी माल असून सुद्धा माल असून देखील स्टोरेज आहे झाडाला उपलब्ध. हे महत्वाचं आहे. बरं मला सांगा, याचा काय खर्चाचं प्रमाण कसं केलंय तुम्ही? त्याचं प्रमाण जे आपलं शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाण दिलेलं आहे. बरं. का तर बाग सुरुवातीला काढायच्या वेळेस एक्सपोर्ट काढायच्या पद्धतीनं अच्छा, सुरुवातीपासून तुम्ही एक्सपोर्टचं नियोजन केलं, हे अतिशय महत्वाचं आहे. लक्षात घ्या, शेतकरी बांधवांसाठी मला हे सांगायचं आहे की पहिलेपासून नियोजन त्या पद्धतीचं पाहिजे. आता प्रॉब्लेम आला म्हणून मग कुठेतरी धावपळ करा, तसा विषय नको. म्हणजे आता काय आपल्याला होणारच आहे म्हणून वेळेवर ऍडजस्टमेंट करायची असायला प्रश्न नाही. पहिल्यापासून जर नियोजन केलं तर आपण एक्सपोर्ट क्वालिटीचं करू शकतो. कसं नियोजन केलं?